भारत सुद्धा महासत्ता होऊ शकतो. भारताचं नक्की कुठे चुकतंय? आशिया खंडामध्ये असा कोणता महत्त्वाचा देश आहे की ज्याला 5000 पेक्षाही जास्त वर्षांचा इतिहास आहे? जगाच्या पाठीवर असा कोणता देश आहे की जिथे एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा? या प्रश्नांची उत्तर जर कठीण वाटत असतील तर अजून एक विचारतो. असा कोणता देश आहे जिथे शून्याचा शोध लागला? असा कोणता प्रदेश आहे जो साधू संत आणि ऋषी मुनींचा देश म्हणून ओळखला जातो? असा कोणता प्रदेश आहे जिथे प्राचीन काळापासून विश्वविद्यापीठं होती आणि जगभरातून विद्यार्थी शिकायला येत होते? याचं उत्तर आहे भारत, भारत, भारत. मग हाच 5000 वर्षांची परंपरा असणारा आपला भारत देश जेमतेम फक्त 500 वर्षाआधी कोलंबसला सापडलेल्या अमेरिकेच्या मागे काय? आपलं नक्की काय चुकलं? आणि खरंच भारत याला हरवून महासत्ता होऊ शकेल का? भारत आणि महासत्ता या स्टोरीवर आधारित हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. स्नेहलनीती हा चॅनल सबस्क्राईब करा, त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस 10 पटीने वाढवा, तेही अगदी फ्री. नमस्कार, तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबळे या महाराष्ट्र ट्रेनिंग कोचिंगच्या माध्यमातून आतापर्यंत 10 लाखांपेक्षा जास्त उद्योजकांना बिझनेस स्ट्रॅटेजी शिकवल्या आहेत आणि कित्येकांनी त्यांचे बिझनेस 1 करोड ते 2000 करोडपर्यंत सुद्धा वाढवले आहेत. आपल्या व्हिडिओजमधून मी नेहमीच उद्योजकांना, तसं उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रेरित करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच यूट्यूबवर पहा स्नेहलनीती आणि खरा बिझनेसमध्ये प्रगती. मित्रांनो, उद्योजकांना घडवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मी लाईव्ह बिझनेस ट्रेनिंग वर्कशॉप्स आणि वेबिनार्सने उद्योजकांना मार्गदर्शन करतो. यामध्ये नावनोंदणी करण्यासाठी रजिस्ट्रेशन लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे. त्या व्हिडिओ बघून झाल्यानंतर लिंकवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. आता मुख्य विषयाकडे वळूया आणि हा व्हिडिओ आवडला तर मला व्हिडिओच्या शेवटी मात्र नक्की कळवा. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. हे वाक्य 5000 वर्षापूर्वीच्या भारत देशासाठी अतिशय समर्पक वाक्य आहे. पण दुर्दैवाने वर्तमानातल्या भारतासाठी नाही. कारण एक काळ असा होता की जेव्हा भारत देश अख्ख्या जगभरामध्ये एक सोन्याची खाण म्हणून प्रसिद्ध होता. भारतामध्ये प्रचंड प्रमाणावर नैसर्गिक संपत्ती होती. फक्त एवढंच नाही तर मानवी प्रतिभा, अध्यात्म आणि योग यासाठी सुद्धा भारतभूमी ही जगभरामध्ये अतिशय प्रसिद्ध होती आणि आजसुद्धा आहे. अगदी 18व्या शतकाच्या शेवटापर्यंत भारताचं स्थान जागतिक अर्थव्यवस्थेत चीनच्या पाठोपाठ पहिलं होतं. कित्येक आजारांवर आजच्या मॉडर्न ॲलोपॅथीला मागे टाकून अगदी अख्ख्या पृथ्वी तलावरच्या रुग्णांना बरं करणारं आयुर्वेद हे सुद्धा आपल्या भारताचं ज्ञान आहे. या आयुर्वेदाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. नालंदा, तक्षशिला यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं संपूर्ण जगभरात ज्ञानाचा प्रसार करत होती. शास्त्र, गणित या विषयातही भारत मागे नव्हता. दक्षिण भारतातले हजारो वर्ष जुनी असलेली मंदिरं, बौद्ध स्तूप, लेणी ही शिल्पकला, कोरीवकाम आणि आर्किटेक्चर हे त्या काळी किती प्रगत होतं याची उदात्त उदाहरणं आहेत. कुठून आणली असेल त्यांनी एवढी मोठी सामग्री? कशा तयार केल्या असतील अखंड दगडाच्या मूर्ती? हे कितीतरी टनाचे दगड त्या काही दुसऱ्या प्रदेशातून मागवले जात होते. त्यावरचं कोरीवकाम, एक संध, एका रेषेत उभे असलेले सगळे खांब आणि त्यावरची एकसारखी नक्षी हे फक्त प्रशंसनीय नाही तर अख्ख्या जगाला भारतीयांच्या अचूक शास्त्राचा दाखला सुद्धा येतात. 15व्या शतकात प्रगत झालेली हडप्पा संस्कृती आणि उत्खननातून वर आलेलं मोहेंजोदरो हे त्यावेळी भारत किती विकसित होता हेच दाखवतात. त्यावरून आपल्याला समजतं की आज आपण जे काही टाउन प्लॅनिंग करतो तोच विचार कितीतरी वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रगल्भतेने करून ठेवलेला आहे. ड्रेनेज सिस्टम, हाऊसिंग सिस्टम, अर्बन प्लॅनिंग हे सर्व त्या काळात विकसित झालं होतं. एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर गणिताला आणि जगाला शून्याची देणगी देणारा आर्यभट्ट हा सुद्धा भारतीय होता. पण दोस्तांनो, या आर्यभट्टाचं नाव किती लोकांना माहिती आहे? याविरुद्ध थॉमस एडिसन आणि स्टीफन हॉकिंग यांची नाव मात्र जगप्रसिद्ध आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग या हजारो वर्षांच्या प्रतिभा, परंपरा आणि संपत्ती लाभलेल्या देशाचा वर्तमानाच काय? कोणालाही सहज वाटू शकतं की ज्या देशामध्ये एवढी भरभराट होती तो देश सहजपणे आर्थिकदृष्ट्या प्रबळ सुद्धा असतो. पण भारताची स्थिती ही नेमकीच याविरुद्ध आहे. असं का? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यामुळे भारत हा अजूनही विकसनशील देशांच्या यादीतच आहे? 2021च्या आकडेवारीनुसार तर जागतिक अर्थकारणात भारताचा GDPचा वाटा फक्त 3.10% होता. याविरुद्ध अमेरिकेचा वाटा हा 24.2% होता. जागतिक अर्थकारणात अमेरिका ही मागच्या काही वर्षांपासून अव्वल क्रमांकावर आहे. आणि हे कसं शक्य झालं? जेमतेम 500 वर्षापूर्वीचा कोलंबसला सापडणारा एक प्रदेश ज्याचा त्याने शोध लावला
ती एक मागासलेल्या आदिवासी लोकांची रेड इंडियन्सची एक वसाहत होती. त्याचं रूपांतर पुढच्या 500 वर्षात जगाच्या एका महासत्तेत होईल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. मग अमेरिकेत अशा कोणत्या घटना घडल्या की ज्यामुळे अमेरिका महासत्ता बनली आणि आज जगाच्या अर्थकारणामध्ये ती प्रथम क्रमांकावर आहे. जगातल्या टॉप 10 ब्रँडपैकी 7 ब्रँड हे अमेरिकन ब्रँड्स आहेत. ॲपल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल, कोकाकोला, डिझनी, मॅकडोनल्ड्स हे त्यांची नावं. जगातल्या टॉप 10 श्रीमंत लोकांपैकी 8 लोक तर अमेरिकन्सच आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा टेनिसमध्ये अखंडपणे राज्य करणाऱ्या विल्यम्स बहिणी या आपल्याला नवीन नाहीत. मग ते क्रीडा क्षेत्र असो किंवा टेक्नॉलॉजी असो, या सगळ्यांमध्येच अमेरिका मोठ्या प्रमाणात प्रगती करत आली आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत 1061 ऑलिम्पिक गोल्ड मेडल्स आणि 398 नोबेल प्राइजेस पटकावले आहेत, ज्यातले बरेचसे हे टेक्नॉलॉजीसाठी आहेत. मित्रांनो, एकीकडे 5000 वर्षांपेक्षाही जास्त वर्षांचा संपन्नतेचा इतिहास लाभलेला पण सद्यस्थितीत काही प्रमाणात अधोगतीकडे झुकलेला भारत, आणि दुसरीकडे फक्त 500 वर्षापूर्वी अतिशय आदिम परिस्थितीत सापडलेला आदिवासी रेड इंडियन्स यांचा पण तरीसुद्धा महासत्तेत परावर्तित झालं अमेरिका. असं का? भारताचं नक्की काय चुकलं, कुठे चुकतंय? या उलट अमेरिकेने असे कोणते योग्य निर्णय घेतले जे त्यांना फायद्याचे ठरले? काय होती अमेरिकेची स्ट्रॅटेजी? त्यापैकी काही गोष्टी आपण पुढे बघू. भारताची फाळणी हा आपल्यासाठी नवीन विषय नाही. 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्याचबरोबर आपल्याला अखंड भारताचा 3 तुकड्यांमध्ये वाटला गेलेला आणि फूट पडलेला भारतसुद्धा मिळाला. आणि ते तुकडे होते पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश. याविरुद्ध आहे ते म्हणजे अमेरिकेचे युनियन. तुम्ही अमेरिकेचा झेंडा बघितला आहे का? त्याचा अर्थ तुमच्यापैकी कोणाला माहिती तरी आहे का? अमेरिकेच्या झेंड्यावर ज्या लाल पांढऱ्या मिळून 13 पट्टे आहेत त्या मूळच्या 13 कॉलनीज होत्या किंवा 13 वसाहती होत्या, ज्यांचा मिळून अमेरिकेचा मूळचा आधीचा देश होता. 19व्या शतकात अशा काही राजकीय घटना घडल्या की ज्यामुळे 50 वेगवेगळे प्रदेश अमेरिकेला येऊन मिळाले. अमेरिकेच्या झेंड्यावरती जे 50 पिवळ्या रंगाचे स्टार दिसतात ते 50 वेगवेगळे स्टेट्स त्यांना एकत्र येण्यामुळे मूळ अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका बनली आणि अमेरिकेचं क्षेत्रफळ अवाढव्य झालं. 1901 ते 1950 हा एक असा दुर्दैवी काळ होता जेव्हा जगामध्ये 2 मोठी युद्ध झाली आणि त्याचे परिणाम भारताला खूप मोठ्या प्रमाणात भोगावे लागले. त्या काळात भारताचं आर्थिक प्रमाणावर खूप शोषण झालं. ग्रेट ब्रिटन हा युद्ध करणाऱ्या देशांमधला एक मुख्य देश होता. ते ब्रिटिशांनी त्या काळात भारतामध्ये टॅक्सेस वाढवले होते. अगदी गरजेच्या वस्तू जसं की मीठ, साखर, भाजीपाला याच्या किमतीसुद्धा गगनाला भिडल्या होत्या. आपल्या भारतातले कितीतरी जवान हे ब्रिटिशांच्या बाजूने युद्धभूमीवर होते. आपल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी ते अवघड असे दिवस होते. या सगळ्यांमध्ये भारताचा सामान्य माणूस हा पिसला गेला होता. याच विरुद्ध याच युद्धाच्या काळात अमेरिकेमध्ये सुगीचे दिवस आले होते. अमेरिकेने सुद्धा या युद्धात सहभाग घेतला होता, तो शस्त्रास्त्र पुरवण्याच्या माध्यमातून. पण प्रत्यक्ष युद्ध अमेरिकेच्या भूमीवर झालं नव्हतं. या युद्धात अमेरिका भग्याच्या भूमिकेत होती. त्या काळात अमेरिकेने फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, स्पेन या देशांना भरपूर शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आणि भरपूर प्रॉफिटसुद्धा कमवलं. इथून पुढे अमेरिकेची अर्थव्यवस्था प्रगत झाली. याआधी 18व्या शतकापासून हा देश प्रगतीपथावर होताच. त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांचा खूप भर होता. त्यांनी चांगले रस्ते, इतर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज उभ्या करायला सुरुवात केली. त्यामुळे देशातील व्यापार वाढला, इम्पोर्ट एक्सपोर्ट वाढला. फक्त रस्तेच नाही तर शिपिंग आणि रेल्वे रोड नेटवर्कसुद्धा त्यांनी तयार केलं. त्यामुळे सामानाची ने-आण करणं अतिशय सोपं झालं. अमेरिका या माध्यमातून भरपूर पैसे कमवायला लागला आणि त्या काही रोजच्या दैनंदिन आयुष्यात जीवनात जे तेल वापरलं जात होतं त्यामुळे तेलाची डिमांड वाढत होती. तेव्हा या संधीचा फायदा घेत अमेरिकेने स्टँडर्ड ऑइल या नावाची एक तेल बनवणारी एक कंपनी सुरू केली आणि त्याचा एक्सपोर्ट एवढा मोठा होता की अख्ख्या जगामध्ये जवळजवळ 90% जास्त कॉन्ट्रीब्युशन हे तेलामध्ये स्टँडर्ड ऑइल कंपनीचं होतं. अशा प्रकारे तेलाच्या उत्पादनात अमेरिकेची मोनोपॉली झाली. याच काळात थॉमस एडिसन याने इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला आणि जनरल इलेक्ट्रिक नावाची इलेक्ट्रिसिटी बनवणारी एक कंपनी स्थापन केली. त्यामुळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स डेव्हलप झाले आणि ते बनवण्याच्या उद्योगाला प्रचंड चालना मिळाली आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये इंडस्ट्रियलायझेशन वाढलं आणि काही दिवसांनी स्टीलचा शोध लावला आणि त्यामुळे त्याचा उपयोग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होऊ लागला. पूल, उंच इमारती वगैरे स्टीलच्या आधारावर बांधणं शक्य होऊ लागलं आणि या काळात ऑटोमोबाईल उद्योगसुद्धा खूप भरभराटीला आला. अमेरिकेमधल्या अनेक नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळालं आणि अशा प्रकारे अनेक कंपन्या उभ्या राहिल्या. याचा अनेक उद्योजकांना सुद्धा फायदा झाला.
1929 मध्ये अमेरिकेवर अचानकपणे मोठं आर्थिक संकट कोसळलं. अमेरिका जागतिक मंदीचा शिकार बनला आणि ही परिस्थिती जवळजवळ 8 ते 9 वर्ष टिकली. पण त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि ह्या संधी ओळखून अमेरिकेने अतिशय हुशारीने स्वतःचा फायदा करून घेतला आणि युरोपातील देशांना शस्त्रास्त्र पुरवून भरपूर नफासुद्धा कमवला. त्या समांतर काळात युरोपियन देश जे अमेरिकेचे कॉम्पिटिशन होते ते महायुद्धामध्ये बिझी होते आणि त्या देशांमध्ये अतिशय बिकट परिस्थिती होती. त्याचे मनुष्यबळ कमी झालं होतं आणि युद्धामुळे खूप खर्च होत होते आणि सगळीकडेच किमती खूप वाढल्या होत्या. आणि अशा परिस्थितीत फ्रान्स, जर्मनी, ग्रेट ब्रिटन आणि स्पेन यासारखे देश मेटाकुटी झाले होते आणि त्यांची अर्थव्यवस्था अक्षरशः कोसळली होती. आणि हाच तो काळ होता जेव्हा अमेरिकेने स्वतःची अर्थव्यवस्था वर केली, हळूहळू प्रगती आणली आणि अमेरिका पहिल्या क्रमांकावर आला. त्यानंतर अमेरिकेत सॉफ्टवेअर आणि टेक्नॉलॉजी रिव्होल्युशन झालं. त्या काळात ज्या मोठ्या उद्योजकांनी अमेरिकेत भरपूर पैसा कमवला आणि अर्थव्यवस्था बळकट केली त्यांनी त्यांच्या कमाईतला काही हिस्सा हा देशाला लोककल्याणासाठी आणि प्रगतीसाठी दिला. त्याच्या जोरावर अमेरिकेने मोठे मोठे रिसर्च इन्स्टिट्यूट, एज्युकेशन इन्स्टिट्यूट उभे राहू शकले आणि त्यामुळे अमेरिकेची प्रगती सुरू झाली. अमेरिकेचा भर हा कायमच जगभरातील टॅलेंटेड लोकांना आपल्या देशात शिक्षण आणि त्यानंतर नोकऱ्या देऊन आपल्या देशात भरती करून घेण्यावर सुद्धा राहिला. आणि याच जगभरातील टॅलेंटेड लोकांच्या जोरावर अमेरिकेने आज प्रचंड प्रगती केली आहे. याच काळात USA स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी सारख्या प्रशस्त आणि आधुनिक शिक्षण संस्था आणि युनिव्हर्सिटीज बांधल्या गेल्या आणि दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्यायला सुरुवात केली. त्यामुळे जगभरातील टॅलेंटेड विद्यार्थी अमेरिकेत आले आणि याचाच फायदा अमेरिकन कंपन्यांनी करून घ्यायला सुरुवात केली. आजच्या घडीला गुगल, ॲपल, नासा यासारख्या कित्येक कंपन्यांमध्ये जगभरातील टॅलेंटेड माणसं काम करत आहेत. चांगलं शिक्षण, चांगल्या फॅसिलिटीज, डॉलरमधला पगार यामुळे जगभरातील हुशार लोक अमेरिकेमध्ये आकर्षित होतात आणि कायमचे सेटल होतात. आज नासामध्ये 80% भारतीय आहेत. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, सत्या नाडेला, सुंदर पिचाई, इंदिरा नूई यासारखी कितीतरी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. आपला भारत देश जगभरातील टॅलेंटेड लोकांना मात्र आकर्षित करण्यासाठी आजही कमी पडतोय. भारताला किंवा पर्यायाने कोणत्याही देशाला जर महासत्ता व्हायची इच्छा असेल तर त्या देशाने जगभरातील टॅलेंटेड लोकांना आता अट्रॅक्ट केलं पाहिजे. मित्रांनो, विचार करा, आज नासासारख्या इन्स्टिट्यूटमध्ये जर 80% भारतीयांचे योगदान आहे, यातले 20% भारतीय जर होमी भाभाला जॉईन झाले असते तर फक्त मंगलयानाचाच प्रोजेक्ट नाही तर कितीतरी सॅटेलाईट्सने आज अवकाशात भरारी घेतली असती. भारतात संशोधनाला कितीतरी चालना मिळाली असती. कोणताही देश फक्त संपत्तीवर कधीच फार काळ उभा राहू शकत नाही, तर त्याकरता गरज असते होतकरू, विश्वासू आणि हुशार लोकांची. बिझनेसमध्ये सुद्धा हे तत्त्व लागू पडतं. कोणतीही कंपनी नुसत्या पैशांच्या स्वरूपातल्या इन्व्हेस्टमेंटवर कधीच उभी राहू शकत नाही, तर ती उभी राहते चांगल्या टीममुळे, प्रगती करते ती योग्य स्ट्रॅटेजीजमुळे. अशा प्रकारे जबरदस्त इच्छाशक्ती, फोकस आणि संधी ओळखून तिचं सोनं करण्याची क्षमता एका आदिम प्रदेशाला जर महासत्तेत परावर्तित करू शकतो तर यशाची सूत्र वापरून आपला मराठी उद्योजक शून्यातून सुद्धा मोठं साम्राज्य उभं करू शकतो, याची मला पूर्ण खात्री आहे. मग चला तर बनवूया भारताला महासत्ता आणि करूया आपल्या भारताला, आपल्या मातृभूमीला सुजलाम सुफलाम. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातले कोणते मुद्दे तुम्हाला जास्त आवडले हे कमेंटमधून मला कळवा. या व्यतिरिक्त भविष्यात कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला सांगा. शेवटी जाता आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मित्रपरिवारातील उद्योजकांना आणि उद्योजक होण्याची इच्छा असलेल्यांना मला नक्की शेअर करा. सो आमच्या स्नेहलती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुमचे बिझनेस 10 पटीने वाढण्यासाठी मी लाईव्ह बिझनेस ट्रेनिंग आणि वेबिनार्सने उद्योजकांना मार्गदर्शन करतो. यामध्ये नावनोंदणी करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा किंवा 9223344907 वर व्हॉट्सॲप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.